बॉक्सिंग स्पर्धेत ओम पाटीलचे यश. ओम पाटीलचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारणे गरजेचे. वाय.टी. देशमुख. बॉक्सिंग हा एक लढाऊ खेळ आहे जो केवळ हाताने खेळला जातो. या खेळातून आपल्या मनावरील ताणतणाव दूर होऊन स्मरणशक्ती वाढते आणि झोपही चांगली लागते. अशा बॉक्सिंग खेळात श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर द्रोणागिरी नोड या विद्यालयात इयत्ता 8वीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ओम पाटील या विद्यार्थ्याने तालुका, जिल्हा आणि पुणे येथील राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवून आपल्या विद्यालयाचे आईवडील आणि पागोटे गावचे नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले आहे. अशा ओम पाटील या युवकाचा आदर्श विद्यार्थ्यांनी अंगीकारणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते तथा भाजपचे ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख यांनी व्यक्त केले आहे. पागोटे गावचे माजी सरपंच योगेश पाटील आणि माजी सरपंच पूनम योगेश पाटील या दाम्पत्याच्या पोटी जन्मलेल्या या ओम या विद्यार्थ्याला लहानपणापासून अभ्यासाबरोबरच बॉक्सिंग या खेळाची आवड आहे. त्यांनी बॉक्सिंग स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि पुणे येथील राज्यस्तरावर घवघवीत यश मिळवले आहे. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग घेऊन देशासाठी गोल्ड मेडल जिंकण्याचा त्याचा मानस आहे. ओम पाटील याच्या यशाबद्दल श्रीमती भागूबाई चांगू ठाकूर विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते ओम पाटील व त्यांच्या आईवडील यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते वाय.टी. देशमुख, शिक्षण महर्षी प्राचार्य एस.टी. गडडे, जनार्दन कासार, विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत घरत, प्राचार्य अनुराधा काठे, सुनील पाटील, शेखर तांडेल, सुरेश पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. ओम पाटील यांच्या या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, परेश ठाकूर, अर्जुन ठाकूर, माजी नगरसेविका कल्पना ठाकूर, रवींद्र पाटील, उज्ज्वला पाटील यांनीही कौतुक केले आहे. महामुंबईसह अनंत नारंगीकर, उरण. दमला तो गोल्ड गोल्ड गेम संपलेले आहे ना.